समाभाऊ सोबत सकाळी सकाळी निघालो या गल्लीत त्या गल्लीत टन मारत म्हटलं काही विषय नाही. मग काय लगेच तुमचा भाऊ चाललाच होता. म्हटलं चला आजचा विषय काय वेगळाच आहे. सकाळी सकाळी कुठे जायचं म्हटल्यावर मंदिर दिसल्यावरती पहिले पाय वगैरे पडून घ्यायचे. मग काय गणपती बाप्पाचे पाय पडले आणि त्यानंतर तुमचा भाऊ आहे पेट्रोल टाकायला. मग काय पेट्रोल वगैरे समाभाऊने टाकून घेतलं. म्हटलं चला आता ऑफिसला जातो आणि ऑफिसला गेलो तेव्हा ऑफिस बघतो जायला आम्ही तर येऊन लागलो पण ऑफिसवाले तर अजून आले नव्हते. आमचं तर काही नाही हो, पण या लहान पोरांचं काय यांचे तर अजून बसच येईना. म्हटलं काय विषय मग काय लगेच आपले सर पण येऊन लागले. सरांनी ऑफिस वगैरे ओपन करून दिलं. म्हटलं बरं झालं. मग काय त्यात आपले ऑफिस तर ओपन झालं. लगेच इकडे पोरांची बस पण आली. म्हटलं चला बाय बाय म्हटलं आता जातो मी तुमच्या शाळेत. मग काय म्हटलं चला आता वायफाय वगैरे काढून दिलेलं सरांनी आपल्याला सर्व मटेरियल काढून दिलं. मस्तपैकी खोलून चेक करून गेलं एकदम भारी म्हटलं. त्यात काही विषयच नाही. मग काय लगेच आता वायफाय फिट करायला जायचंच होतं. मग काय ताराबादची एक फिटिंग होती. ती ताराबादची एक फिटिंग मस्तपैकी मारून दिली आम्ही. त्यानंतर लगेच दसवेला आलेलोच आहे. म्हटलं चला आता लगेच मंदिरात जाऊन यावं. मग काय राम मंदिर होतं इथे. मग काय राम मंदिरात गेलो तिथे बेल वगैरे वाजून घेतली. म्हटलं चला आता दर्शन वगैरे घेऊन घ्यावं. मग काय लगेच दर्शन घ्यायला गेलो. दरवाजा लावलेला होता. म्हटलं काही विषय नाही. पण लांबून का होईना पण दरवेळेस दर्शन घेऊन घेतलं. मूर्त्या एक नंबर होते. त्यात काही विषयच नाही भाऊ. म्हटलं चला आता जाता जाता ना बजरंगबलीचं पण दर्शन घेऊन घेतो. मग काय बजरंगबलीचं पण दर्शन घेऊन घेतलं. आपल्या मोसम नदीच्या पुलावर ना मस्तपैकी चाललंच होतं की हा भाऊ तर डायरेक्ट ट्रकवाला आम्हाला जागा द्यायला तयार नव्हता. म्हटलं लवकर तर काही सोडत नाही पण पाऊस वरून चालू होता. त्यात काही विषयच नाही. म्हटलं चला आता भूक वगैरे लागली. मग काय लगेच मस्तपैकी भत्ता वगैरे घेऊन आलो. पण त्या भत्त्याच्या नादात आहे ना माझा मोबाईल पडता पडता वाचला भाऊ. म्हटलं काही विषय नाही. मग काय म्हटलं चला आता समा भाऊ मस्तपैकी लाईट पाहतोय मस्तपैकी. पण त्यात काही विषयच नाही. चला आजचा ब्लॉग आपण इथेच संपवणार आहे. जय महाराष्ट्र.